चांदोली धरण 50% भरले. अतिवृष्टी कायम. डोंगर कपारीतील छोटे मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात गेल्या 4 दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. गेले 24 तासात 99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे चांदोली धरणाची पाणीपातळी झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे. धरणात सध्या 11,939 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण 50% भरलेलं आहे. तर डोंगर कपारीतील छोटे मोठे धबधबे कोसळू लागलेले आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या 4 दिवसांपासून चांदोली परिसरात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. शेतीची कामे खोळंबलेली आहेत. धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे बंद असणारी वीज निर्मिती सुरू झालेली आहे. वीज निर्मिती केंद्राकडून 1,219 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. दमदार पाऊस आणि वीज निर्मिती केंद्रातून सुरू असणारा विसर्ग यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. डोंगर कपारीतील छोटे मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अधिक आहे. गतवर्षी आज अखेर 195 मिलीमीटर पावसाची नोंद येथे झाली होती. यंदा मात्र 498 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. सध्या धरणाची पाणीपातळी 606.35 मीटर आहे. पाणीसाठा 17.15 TMC असून त्याची टक्केवारी 49.84 आहे आणि यातील उपयुक्त पाणीसाठा 10.42 TMC असून त्याची टक्केवारी 30.31 आहे.